मस्त अशा आपली बर्फी तयार झाली. सगळ्या घरातल्या वस्तूच होत्या. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. बऱ्याचदा काय होतं बघा, आपल्या घरात काही वस्तू आणतो आपण, थोड्या थोड्या वापरतो, त्या मागे राहून जातात. माझ्याकडे पण तसंच होतं. बऱ्याच गोष्टी घरात असतात पण त्या मागच्या मागे फ्रीजमध्ये पडल्या की त्या काही वापरल्या जात नाही. आता जरा बघितलं फ्रीजमध्ये काय काय बरंच सामान असतं. काय केलं बघा, मी दाखवते. सगळं काढलं. खोबरं, एक वाटीभर खोबरं किसून घेतलं. म्हटलं हे सगळं सामानाचं काहीतरी गोड करते. आणि पोरांचं काय असतं, बिस्किटं पण बघा. हे बघा, आता हा बिस्किटचा पुडा फोडला. 2 बिस्किटं खाल्लेत फक्त. पण काय सांगते तुम्हाला, हा डार्क फॅन्टसी. हे बघा, फक्त 2 बिस्किटं खाल्ले, बाकीचा पुडा तसाच आहे. वापरते मी हा आता. हे बघा, अक्रोड घेतलेत 1 वाटी छोटी. हे काजू कणी, अख्खे काजू असले तरी चालतील, माझ्याकडे काजू कणी होती. 1 वाटी साखर घेतली. हे खोबरं, त्याच सेम वाट्यात बदाम घेतले. ही मिल्क पावडर आहे. हे सगळं सामान काढून घेतलं मी. म्हटलं वापरते आता. हे याचीच बर्फी बनवते मी. दाखवते तुम्हाला. हे बघा, कालचा ब्रेड आहे, बाकीचा खाल्लेला आहे बघा, तसाच राहिला. हा पण वापरते मी. ह्याचं हे पण मिक्सरमधून काढून घेणार आहे. ह्याचं सगळं सामान घेतले. आता ह्याची मी बर्फी बनवते, दाखवते तुम्हाला. आधी काय करते, हे खोबरं हे सगळं मिक्सरमधून काढून घेते, हे ब्रेड वगैरे. आणि ही बिस्किटं वेगळी काढून घेते. सगळं काढून घेते मिक्सरमधून. हे आधी वेगळं काढून घेते. ब्रेड काढून घेतली. आता ह्यात सगळं घालते मी. खोबरं, बदाम, अक्रोड, हे काजू कणी आणि साखर. मिल्क पावडर नंतर घातली तरी चालते. हे काढून घेतलं. आता दुसऱ्या भांड्यामध्ये बिस्किटं काढून घेतली. बिस्किटं हे वेगळ्या भांड्यात काढते. मिक्सरमधून काढून घेते. किती छान असं चॉकलेटी पावडर झाली. आता हे वेगवेगळ्या 2 बाउलमध्ये काढून घेते. मी बिस्किट रंगासाठी वापरते. मिल्क पावडर घालते ह्यात. थोडीशी यात घालते, थोडी त्यात घालते.
थोडीशी वेलची जायफळची पूड आहे ती घालते. ह्यात आता मी थोडं थोडंसं दूध घालून अगदी 2-2 थेंब असा गोळा करून घेणार आहे. हातानेच करते. ह्यात पण थोडंसं किंचित दूध घालते आणि त्याचा पण एक गोळा करून घेते. हा असा गोळा झाला. हात धुवून घेते स्वच्छ आणि मग करते बाकीचं. गोळे करून घेतले असे. ऑइल पेपर घेते. ऑइल पेपर नसेल तर साधा प्लास्टिकचा पेपर घेतला तरी चालेल. त्यात दुसरा कोणता रंग घातला असता तरी चालला असतं, पण बिस्किटाचा रंग चॉकलेटी झालेला आहे त्याच्यामुळे तो मॅच होणार नाही, छान दिसणार नाही चांगला, म्हणून मी ह्यात रंग नाही घातला दुसरा. असा चौकोन करून घेते ह्याचा. एवढा हा असा मध्ये ठेवला आहे आणि असा हळूहळू त्याचा असा रोल करून घ्यायचा. या दोन्ही बाजू बंद करून घ्यायच्या अशा.
हे आता चांगलं एक तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं छान. हा रोल व्यवस्थित छान सेट होईपर्यंत असं फ्रीजमध्ये ठेवून देते मी. हे बघ 2 तास झाले मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हा रोल. आता बघूया हा कसं घालायचं. कापून बघते मी आता. हे छान पीस पडत आहेत. हे कडेचं कापडे मधले घातले. छान असे पीस पडत आहेत. मस्त कापून घेते सगळे. अशी आपली बर्फी मस्त अशी आपण घरातल्या साहित्यात पण काहीतरी वेगळं असं करू शकतो. हे बघा कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते. धन्यवाद.